माझ्या झोपलेल्या पिल्या कसं जागायला पाहिजे, माझ्या झोपलेल्या पिल्या कसं जागायला पाहिजे, सूर्य झोपतो का कधी असं वागायला पाहिजे, असं वागायला पाहिजे. नमस्कार, मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दैनिक चालू घडामोडी जे की आपण रोजची एक 10 प्रश्नाची पीवायक्यू सिरीज किंवा विश्लेषण पाहत आहोत, त्यापैकी दैनिक चालू घडामोडी विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर मातोश्री अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. चला तर मग आपण दैनिक चालू घडामोडीमधील प्रश्नाला सुरुवात करू. पहा, आपल्याला पहिला प्रश्न विचारला आहे, प्रोजेक्ट महादेवा हा क्रीडा विषयक उपक्रम कोणत्या राज्याने राबवला आहे? त्यामध्ये ए मध्ये दिलंय मध्य प्रदेश, बी राजस्थान, सी महाराष्ट्र, डी केरळ. तर आपल्याला काय विचारलंय, प्रोजेक्ट महादेवा हा क्रीडा विषयक उपक्रम कोणत्या राज्याने राबवला? तर आपल्याला माहित पाहिजे प्रोजेक्ट महादेवा हा क्रीडा विषयक उपक्रम महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्र राज्याने राबवला. पहा, या प्रोजेक्ट महादेवाविषयी आपण थोडी माहिती घेऊ. पहा, प्रोजेक्ट महादेवा ऑलिम्पिक 2026 अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्ण पदके मिळावे आणि 2034 पर्यंत फुटबॉल विषयासाठी तयारी करण्याचे विशेष लक्ष ठेवून हा प्रोजेक्ट महादेवा राबवण्यात आला आहे. कधी? ऑलिम्पिक 2026 साठी. आणि कोणत्या क्षेत्रासाठी? फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. कोणत्या? फुटबॉल खेळाशी संबंधित. राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी या प्रोजेक्ट महादेवामुळे उपलब्ध होणार आहे, ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना. त्याचबरोबर काय, या प्रोजेक्ट महादेवाच्या उद्घाटनासाठी म्हणजे प्रोजेक्ट महादेवा याचे उद्घाटन करण्यासाठी वानखेडे स्टेडियम कुठं याचं उद्घाटन कुठं झालंय? वानखेडे स्टेडियम. हे लक्षात ठेवा. वानखेडे स्टेडियमवर अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनार मेसी आलता. कोण आलता? मेसी आलता. याच्या उपस्थितीत हे प्रोजेक्ट महादेवा झालंय. आणि त्याच्यानंतर प्रोजेक्ट महादेवा फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आपल्याला विचारता येईल मध्ये की प्रोजेक्ट महादेवा कशाशी संबंधित आहे, असा पण प्रश्न येऊ शकतो. तर प्रोजेक्ट महादेवा हे फुटबॉल खेळाशी, कोणत्या? फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. अशा प्रकारे प्रोजेक्ट महादेवा आपण लक्षात ठेवा. प्रोजेक्ट महादेवा काय, ऑलिम्पिकच्या पूर्वतयारीसाठी भारतातून अधिकाधिक फुटबॉलपटू तयार व्हावेत, विशेषतः आदिवासी आणि ग्रामीण भागातील, यासाठी हे प्रोजेक्ट महादेवा राबवण्यात आला आहे. त्याचा पुढचा प्रश्न पहा. भारतातील पहिल्या स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल जहाजाचे अनावरण कोठे झाले? पहा, काय प्रश्न विचारलाय, भारतातील पहिल्या स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल जहाजाचे अनावरण कोठे झाले? पर्याय दिलाय ए मुंबई, बी चेन्नई, सी वाराणसी, डी हरिद्वार. आपल्याला विचारलंय पहा, भारतातील पहिल्या स्वदेशी हायड्रोजन इंधन सेलचे अनावरण कोठे झाले? तर योग्य पर्याय काय आहे आपला? या हायड्रोजन इंधन सेल जहाजाचे उद्घाटन हे सी वाराणसी येथे झाले. कुठं? वाराणसी. पहा, या स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल विषयी आपण किंवा त्या जहाजाविषयी थोडी माहिती घेऊ. हे जहाज कशासाठी बनवलंय, कुठं बनवलंय त्याच्याविषयी पहा. पहिल्या स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल जहाज, पहिलं स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल जहाज आहे कुणाच्या हस्ते? वा केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल. पहा, केंद्रीय बंदरे आणि जहाज मंत्री कोण आहेत? सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते डिसेंबर 2025 मध्ये. आणि कुठं झालंय? हे पहा, वाराणसी येथे. आपण आत्ताच पाहिलंय, वाराणसी येथे नमो घाटावर. कोणत्या? नमो घाट आहे त्याच्यावर भारताच्या पहिल्या स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल जहाजाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, म्हणजे त्याचं उद्घाटन झालं किंवा त्याची सुरुवात केली. त्यानंतर पहा, हे जहाज कोणी बनवलेलं आहे? कोचिंग शिपयार्ड लिमिटेड. आपल्याला इथं काय माहिती पाहिजे पहा, पहिला स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल जहाज कुठे आहे? वाराणसी नमो घाटावर. आणि त्याचं उद्घाटन कोणी केलंय? सर्वानंद सोनोवाल, जे की केंद्रीय जहाज मंत्री आणि जलमार्ग मंत्री आहेत. आणि हे जहाज कोणी बनलंय? कोचिंग शिपयार्डने बनवलेलं आहे. त्याचा पुढचा प्रश्न पहा, 44वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा कुठे आयोजित करण्यात आला होता? 44वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा
कुठे आयोजित करण्यात आला होता? पर्याय दिला ए नवी दिल्ली, बी कलकत्ता, सी चेन्नई, डी विशाखापट्टणम. 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा. तर 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा नवी दिल्ली येथे आयोजित केला होता. कुठं? नवी दिल्ली. 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा, आंतरराष्ट्रीय लेवलचा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा नोव्हेंबर 2025 मध्ये नवी दिल्ली येथे कुठं? नवी दिल्ली येथे पार पाडला. आणि कुठं? भारत मंडप येथे 44वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा पार पडला. त्या मेळाव्याची संकल्पना काय होती पहा. ही संकल्पना व्यापार संकल्पना म्हणजे त्या व्यापार मेळाव्याची संकल्पना होती एक भारत श्रेष्ठ भारत. काय होती संकल्पना? एक भारत श्रेष्ठ भारत. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन द्वारे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कोणाद्वारे? इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन द्वारे. आणि या मेळाव्यात भारताच्या विविध क्षेत्रातील विविधता, नाविन्य, हस्तकला, तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले. यामुळे लाखो अभ्यागतांना आकर्षित केले आणि सूक्ष्म व लघु उद्योग, स्टार्टअप आणि कामगिरीसाठी महत्वपूर्ण व्यवसायाला चालना मिळाली ह्या भारत व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यामुळे. आपल्याला इथं लक्षात ठेवायचं हा कुठं पार पडला? नवी दिल्ली भारत मंडप. संकल्पना काय होती? एक भारत श्रेष्ठ भारत. हे दोनच लक्षात ठेवा, खालचं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. पहा पुढचा प्रश्न काय आहे? वॉटर पॉझिटिव्ह दर्जा मिळणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते? वॉटर पॉझिटिव्ह दर्जा मिळणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते? ए इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली, बी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई, सी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कलकत्ता आणि डी यापैकी नाही. तर पहा वॉटर पॉझिटिव्ह दर्जा मिळणारे भारतातील पहिले विमानतळ हे पर्याय क्रमांक ए दिल्लीच आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली हे वॉटर पॉझिटिव्ह दर्जा मिळवणारे भारतातील पहिले विमानतळ आहे. या विमानतळाविषयी आपण थोडी माहिती घेऊ. पहा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली कुठे आहे? दिल्ली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे वॉटर पॉझिटिव्ह दर्जा मिळवणारे भारतातील पहिले राज्य आहे, पहिले विमानतळ आहे. वॉटर पॉझिटिव्ह म्हणजे काय नेमकं? विमानतळ जितके पाणी वापरते त्यापेक्षा जास्त पाण्याची पुनर्भरपाई करते. यामुळे नैसर्गिक साधनांचे संरक्षण करण्यास मदत होते. पहा विमानात किंवा विमान जेवढं पाणी वापरतंय त्याच्यापेक्षा जास्त पाणी पुनर्भरण म्हणजे नाही का पुनरुत्पादन करायचं किंवा त्या पाण्याचे स्रोत पुन्हा तयार करून द्यायचे. त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्ती जी त्या साधन संपत्तीचे संरक्षण होते. अशा सिस्टमला वॉटर पॉझिटिव्ह म्हणतात. काय? आणि अशा प्रकारे भारतातलं पहिलं विमानतळ कोणतं आहे? दिल्ली हे वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न भारतातील पहिले ऊर्जा संग्रहालय कुठे आहे किंवा कुठे स्थापन करण्यात आले? ए नागपूर, बी कलकत्ता, सी पाटणा, डी बरेली. भारतातील पहिले ऊर्जा संग्रहालय कुठे स्थापन करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे सी पाटणा. पाटणा बिहार मधील पाटणा येथे पहिलं भारतातील ऊर्जा संग्रहालय स्थापन करण्यात आलेलं आहे. पहा त्याची माहिती घेऊ आपण. देशातील पहिले ऊर्जा संग्रहालय पाटणा बिहार. काय म्हणतंय? बिहार मधील पाटणा येथील बंद पडलेल्या करबिगिया औष्णिक ऊर्जा केंद्राच्या 3 एकर जागेवर देशातील पहिले ऊर्जा संग्रहालय बांधलंय. कुठं? पाटणा मध्ये. एवढंच लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवायची गरज नाही. पाटणा बिहार देशातील पहिले ऊर्जा संग्रहालय. त्याच्या पुढे हे महत्वाचा प्रश्न आहे. काय म्हणतंय? भारताची आले राजधानी आले राजधानी म्हणून कोणत्या राज्यात घोषित करण्यात आलं आहे किंवा कोणत्या राज्याला घोषित करण्यात आलंय? पर्याय दिलाय ए मिझोराम, बी आसाम, सी नागालँड, डी मेघालय. तर याचं योग्य उत्तर काय आहे? ए मिझोराम किंवा मिझोराम. भारताची आले राजधानी म्हणून मिझोराम राज्याला
संबोधण्यात आले किंवा घोषित करण्यात आले? पहा, या मिझोराम विषयी माहिती घेऊ. मिझोराम राज्याला भारताच्या नीती आयोगाने कोणी केलंय? कोणी ही घोषणा केली? नीती आयोगाने मिझोराम या राज्याला उत्कृष्ट दर्जाच्या आणि वाढत्या आल्याच्या उत्पादनाची दखल घेऊन भारताचे आले राजधानी म्हणून घोषित केले. इथं काय लक्षात ठेवायचंय? आले राजधानी कोण? मिझोराम. आणि कोणी त्याला घोषित केलंय? नीती आयोग. बस एवढंच लक्षात ठेवा, मिझोराम आणि नीती आयोग. बस. त्याच्या पुढचा प्रश्न, एक गाव एक पानवटा हे आत्मचरित्र कोणाचं आहे? आत्मचरित्र विचारलंय आपल्याला. एक गाव एक पानवटा, यामध्ये पर्याय दिले बाबा आढाव, बाबा वाघ, बाबा भांड, बाबासाहेब पुरंदरे. एक गाव एक पानवटा हे कोणाचं आत्मचरित्र आहे? तर एक गाव एक पानवटा हे बाबा आढावचं आत्मचरित्र आहे. आणि आत्ताच बाबा आढाव यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. बाबा आढाव विषयी थोडी माहिती घेऊ आपण, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. बाबा आढाव पूर्ण नाव काय त्यांचं? बाबासाहेब पांडुरंग आढाव. हे लक्षात ठेवा, बाबासाहेब पांडुरंग आढाव हे त्यांचं पूर्ण नाव आहे. काय केलं त्यांनी? संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तसेच गोवा स्वातंत्र्य संग्रामात आणीबाणी विरोधात निदर्शनामध्ये ते सहभागी होते. 1955 मध्ये हमाल पंचायतची स्थापना केली. हे लक्षात ठेवा, हमाल पंचायत कोणी केली? बाबा आढाव. 1955 मध्ये हमाल पंचायतची स्थापना केली. त्यानंतर 1972 मध्ये दलितांना सर्व ठिकाणी पाणी मिळावे यासाठी त्यांनी एक गाव एक पानवाटा, पहा 1972 मध्ये ही चळवळ राबवली. एक गाव एक पानवाटा कोणी? बाबा आढावनी. त्यानंतर 1956 मध्ये हमाल पंचायतची स्थापना केली. 1956 मध्ये काय केलंय? हमाल पंचायतची स्थापना केली. 1950 मध्ये झोपडी संघाची स्थापना केली. त्यानंतर 1972 मध्ये महात्मा फुले समता प्रतिष्ठानची स्थापना केली. 1972 मध्ये एक गाव एक पानवाटा ही चळवळ चालवली. त्यानंतर 1974 मध्ये देवदासी प्रथा निर्मूलन व पुनर्वसनासाठी बाबांनी काम केलंय. त्याच्यानंतर बाबाविषयी आणखी थोडी माहिती. त्यांची साहित्य संपदा, बाबाची साहित्य संपदा. बाबा आढाव यांची काय साहित्य संपदा आहे? त्यांनी भरपूर पुस्तकं लिहिली आहेत, त्यापैकी महत्वाचे एक गाव एक पानवाटा हे एक पुस्तक त्यांनी लिहिलंय. मीच तो माणूस हे एक पुस्तक लिहिलंय. एक साधा माणूस, रक्ताचं नातं, जात पंचायत एक दाहकता हे एक लक्षात ठेवा. जात पंचायत एक दाहकता या नावाचं एक पुस्तक लिहिलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक चिंतन, सुमरान, सत्यशोधनाची वाटचाल इत्यादी पुस्तकं बाबांनी लिहिले. त्याच्यानंतर त्यांना काही पुरस्कार मिळालेत. या पुरस्काराविषयी आपण थोडी माहिती घेऊ. महाराष्ट्र फाउंडेशन यशवंतराव प्रतिष्ठानतर्फे जीवन गौरव पुरस्कार यांना भेटलाय. 2007 मध्ये मॅन ऑफ द इयर राष्ट्रीय पुरस्कार बाबा आढाव यांना भेटलाय. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया तर्फे 2011 मध्ये उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्याचा राष्ट्रीय भूषण पुरस्कार बाबा आढाव यांना भेटला आहे. त्याचबरोबर पुण्यभूषण पुरस्कार पण त्यांना भेटलेला आहे. अशा प्रकारे परीक्षेच्या दृष्टीने जे PYQ येऊ शकतात किंवा जे प्रश्न येऊ शकतात बाबा आढाव यांच्याविषयी, त्या प्रश्नासाठी आपण पूर्ण 2 स्लाइड पूर्ण बाबा आढाव यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचं, प्रेरणा योजना कोणत्या राज्याची आहे? प्रेरणा योजना कोणत्या राज्याची आहे? केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आसाम. तर प्रेरणा योजना ही आसाम राज्याची आहे. कोणत्या? आसाम. लक्षात ठेवा, प्रेरणा ही आसामची आहे. लक्षात ठेवा, कधी पण एखादं वाक्य लक्षात ठेवलं पेपरला आलं तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. प्रेरणा ही आसामची आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, या प्रेरणा योजनेविषयी थोडी आपण माहिती घेऊ. परीक्षेच्या दृष्टीने या योजना औचित्य एक प्रश्न विचारतात तेव्हा. आसाम राज्याची प्रेरणा. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मदत करण्यासाठी ही योजना सुरू केली. कोणती? प्रेरणा योजना. आसामचे मुख्यमंत्र्यांनी 10वीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या या योजनेअंतर्गत, म्हणजे या योजनेमधून प्रत्येक इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याच्या परीक्षेच्या समाप्तीपर्यंत अभ्यास, साहित्य, मूलभूत पोषणासाठी दरमहा 300 रुपये
हे लक्षात ठेवा. दरमहा किती रक्कम दिली जाते? 300 रुपये. किती? 300 रुपये. त्यानंतर पहा, ही मदत सार्वत्रिक असून ती कौटुंबिक उत्पादनाशी जोडली जाणार नाही. म्हणजे ही वेगळी स्वतंत्र मदत असेल, कुटुंबाच्या उत्पादनाशी संबंधित नसणार. प्रत्येक 10वीच्या मुलाला ही मदत भेटणार आहे. पहा, आसाम प्रेरणा, आसामची प्रेरणा योजना आणि काय आहे? 300 रुपये दरमहा, मूलभूत पोषण आणि अभ्यासाचे साहित्य यासाठी. त्याच्या पुढचा प्रश्न पहा, 15वा आंतरराष्ट्रीय वाळूकला किंवा वाळूकला महोत्सव कोणत्या राज्यात घोषित करण्यात आला होता? 15वा आंतरराष्ट्रीय वाळूकला महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? त्यामध्ये दिले ए आंध्र प्रदेश, बी ओडिसा, सी तेलंगणा, डी केरळ. तर याचं योग्य उत्तर आहे बी ओडिसा. बी ओडिसा. ओडिसाला हा वाळू कला महोत्सव पार पडला. पहा, या वाळू कला महोत्सवाविषयी थोडी माहिती घेऊ. काय म्हणतंय? 15वा आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव ओडिसा. काय? मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी ओडिशातील चंद्रभागा समुद्र किनाऱ्यावर 15व्या आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव मेळाव्याचे उद्घाटन आणि आयोजन केले होते. इथं काय ठेवायचंय? 15वा वाळू आंतरराष्ट्रीय कला महोत्सव ओडिसा आणि कुठं? चंद्रभागा समुद्र किनारा ओडिसामध्ये. त्याचा पुढचा प्रश्न पहा. हा लेटेस्ट प्रश्न आहे. काय म्हणतंय? भारतातील रामसर स्थळाची संख्या किती? 95, 94, 96, 97. तर भारतातील रामसर स्थळाची संख्या किती आहे? 96 आहे. पहा, अलीकडील रामसर स्थळ पहा, आता नवीन जे झाले त्याच्याविषयी आपण थोडी माहिती घेऊ, म्हणजे आपल्या लक्षात येईल रामसर स्थळाविषयी. पहा, भारतातील रामसर स्थळे किती येतं? टोटल 96 आहेत. भारतातील रामसर स्थळे किती? 96. राजस्थान मधील अलवर जिल्ह्यातील सिली शेर तलाव, पहा हे सिली शेर तलाव. छत्तीसगड मधील बिलासपूर जवळील कोपरा जलाशय, नाही का? सिली शेर तलाव आणि कोपरा जलाशय यांचा आंतरराष्ट्रीय रामसर यादीत डिसेंबर 2025 मध्ये समावेश करण्यात आला आणि त्यामुळे भारताच्या रामसर स्थळाची संख्या किती झाली? 96. कोणतं? एक कोपरा आणि दुसरा कोणता आहे? सिली शेर तलाव. ह्यो कोपरा तलाव हे कुठे? छत्तीसगड मध्ये आहे आणि हा आहे राजस्थान मध्ये. असे दोन मिळून पहिले 94 प्लस हे 2 म्हणजे टोटल किती भारतात? 96 झाले. त्यापैकी हा सिली शेर तलाव हा राजस्थान मध्ये आहे. आणि काय आहे? हा मानवनिर्मित तलाव आहे. पाणथळ जैवविविधतेत समृद्ध असा हा प्रदेश आहे. हा तलाव सरिस्का व्याघ्र प्रकल्प बफर झोन मध्ये आहे. पहा, सरिस्का व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? राजस्थान मध्ये आहे आणि त्याच्या बफर झोन मध्ये हा सिली शेर तलाव आहे. तलावाचे बांधकाम अलवरचे शासक महाराजा विनय यांनी केलं होतं. कोणी? महाराजा विनय. आणि 1845 मध्ये या शिरसेल तलाव राजस्थानचं बांधकाम झालं होतं. हे राजस्थान मधले पहिले ना, राजस्थान मधले 5वे पाणथळ क्षेत्र आहे. त्याच्यानंतर पहा, कोपरा जलाशय छत्तीसगड मध्ये महानदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये हा जलाशय येतो आणि छत्तीसगड मध्ये पहिलं रामसर स्थळ आहे. पहा, कोपरा तलाव. हा छत्तीसगड मधील पहिला पाणथळ प्रदेश, हे लक्षात ठेवायचं. काय? भारतातील रामसर स्थळाची संख्या किती? टोटल 96. पहिली 94 ती 2 वाढले. राजस्थान मधील सिली शेर तलाव आणि छत्तीसगड मधील कोपरा जलाशय असे 2 जलाशय किंवा 2 ठिकाणाची रामसर स्थळ यादीत नव्याने ऍड झालंय आणि त्यामुळं टोटल संख्या 96 झाली. हे लक्षात ठेवायचं. याच्या पुढे पहा, अशा प्रकारे आपण दैनिक चालू घडामोडी सराव प्रश्न संचाचा या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर असा सराव करण्याचा प्रयत्न केला आहे. संभाव्य प्रश्न पाहिले आहेत. या व्हिडिओचा आपल्या स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 100% ना फायदाच होणार.
आमच्या आणखी असे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या सोबत जोडले जाण्यासाठी आमच्या मातोश्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तसेच मातोश्री अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.